नमस्कार. नमस्कार. परत आलोय आपल्या भेटीला. आज आपण माहिती घेणार आहोत कोर्टाच्या रचनेची. कोर्टाचं हायरार्की कशी असते, ज्याला आपण म्हणतो हायरार्की ऑफ कोर्ट्स, त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. आता आपल्याला माहिती असतं की हायरार्की म्हणजे कोर्टाची रचना, म्हणजे सर्वोच्च न्यायालय कुठलं आणि त्याच्या खालची न्यायालय कुठली, किंवा खालून वर जाण्याचा विचार केला तर ट्रायल कोर्ट कुठलं, म्हणजे जिथे आपण प्रथमतः केस दाखल करतो आणि मग अपील आपण कुठे करू शकतो, ह्या संदर्भातली बेसिक माहिती आज आपण घेणार. सुरुवात करूया. नक्की. आपल्याला माहिती असेल की आपलं जे ट्रायल कोर्ट असतं, आता फॉर एक्झाम्पल कर्जतचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कर्जतचं ट्रायल कोर्ट आहे आपलं कर्जतचं दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय. बरोबर. सर, सुरुवात कशी करायची? पहिले आपण दिवाणी न्यायालयांची रचना बघून घेऊया, मग आपण फौजदारी न्यायालयांची रचना बघू आणि मग महसुली न्यायालयांची रचना बघू. बरोबर. ओके. तर दिवाणी न्यायालयातलं सगळ्यात पहिलं ट्रायल कोर्ट जे असतं त्याला आपण काय म्हणतो सर? ट्रायल कोर्ट म्हणजे जिथे दावा किंवा केस चालते त्याला ट्रायल कोर्ट म्हणतात. जिथे प्रथमतः केस दाखल केली जाते आणि ती चालते त्याला ट्रायल कोर्ट असं म्हणतात. ओके. म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणू शकतो दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अशा दोन पद्धतीची न्यायालय असतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. बरोबर. ओके. तर आता हे दोन विभागणी कशासाठी झालेली आहे सर, त्याच्याबद्दल सांगा. नक्की. हे बघा, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन जे असतं ते म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर असं देखील त्याला मराठीत म्हणतात. त्या न्यायालयात 5 लाखापर्यंतचे दावे सगळे त्या न्यायालयात चालतात. 5 लाखांच्या वरचे जे काही दावे असतील ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणजे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्या न्यायालयात चालतात. आणि म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो की त्या ट्रायल कोर्ट झाली. म्हणजे पर्टिक्युलर आपण जो दावा ज्या मिळकती संदर्भात दाखल करणार आहोत त्याची जी व्हॅल्यू असेल, त्याचं जे बाजार मूल्यांकन असेल, त्याच्यावरनं ठरवलं जातं की कुठल्या न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा. बरोबर. त्याला आपण सिव्हिल सूट म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो दिवाणी स्वरूपाचा दावा. बरोबर. आता ह्याच्या पुढचं जे वरिष्ठ न्यायालय असतं ते कुठलं असतं? याच्या पुढचं वरिष्ठ न्यायालय म्हणजे ते अपिलेट कोर्ट असतं. आपण जे आता समजून घेतलं की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर किंवा सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्या समोरचे जे काही दावे असतात त्या सर्व दाव्यांचं अपील जे असतं ते जिल्हा न्यायालयात डिस्ट्रिक्ट कोर्टात चालवलं जातं. त्याचप्रमाणे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्या न्यायालयात जी काही प्रकरणं असतील त्यांचा काही ठराविक रकमेपुरतं, म्हणजे जर का 5 करोड किंवा 10 करोडच्या वरचं जर का जे काही पर्यंतची जी काही अपील असतील ती जिल्हा न्यायालयात चालवली जातात. मात्र त्यावरचं जर का व्हॅल्युएशन त्या प्रॉपर्टीचं एखाद्या असेल तर मग ती पहिलं अपील हायकोर्टात दाखल करायला लागतं. बरोबर. म्हणजे हे सगळं थोडक्यात व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर ठरतं. बरोबर. जेवढी व्हॅल्यू असेल, समजा 10 लाखाची व्हॅल्यू असेल तर तो जो दावा असतो तो आपण 10 करोड पर्यंत जर का व्हॅल्युएशन असेल दावा मिळकतीचं तर ते अपील जिल्हा न्यायालयात करता येतं. बरं. आणि त्याच्यावरचं जर का दाव्याचं व्हॅल्युएशन असेल तर त्याचा अपील लाईज टू हायकोर्ट. आणि 5 लाखापर्यंतचं असेल तर ते आपण तो दावा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तराचा. म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर समजा कर्जत न्यायालय असेल तर कर्जत न्यायालयामध्ये दावा जो दाखल केला जाईल त्या सूटची जी व्हॅल्युएशन असेल त्याचं अपील जिल्हा न्यायालयात होतं. बरोबर. आणि जिल्हा न्यायालयाच्या ऑर्डरच्या जजमेंटच्या विरुद्ध अपील जे असतं ते हायकोर्टात दाखल करावं लागतं. त्याला सेकंड अपील पण असं पण देखील म्हणतात. बरोबर. नक्कीच. आणि त्याच्यावरचं जे काही अपील असतं ते सुप्रीम कोर्टात दाखल करावं लागतं. ओके. म्हणजे ट्रायल कोर्टात ना प्रथम अपील आपण जातो डिस्ट्रिक्ट कोर्टात, ज्याला आपण जिल्हा न्यायालय म्हणतो. बरोबर. आणि कर्जतचं एक्झाम्पल जर आपण ठरवायचं झालं तर कर्जत कोर्टाचं जे जिल्हा न्यायालय आहे ते आता पनवेलला चालू झालेलं आहे. त्यामुळे पनवेल हे आपल्यासाठी फर्स्ट अपिलेट कोर्ट आहे. आणि सेकंड अपिलेट कोर्ट डेफिनेटली आहे हायकोर्ट. आता हायकोर्ट जे आहे ते त्याचे सुद्धा सर बेंचेस आहेत किंवा त्याचे सुद्धा खंडपीठ ज्याला आपण खंडपीठ म्हणतो. तर आपल्यासाठी जे आहे ते मुंबई हायकोर्ट आहे. बरोबर. अशी वेगवेगळी खंडपीठं आहेत, म्हणजे नागपूर असेल, औरंगाबाद असेल, गोवा आहे, अशी जी खंडपीठं आहेत ती मुंबई हायकोर्टाच्या
खाली अध्यारूत येतात किंवा त्याच्या अंडर त्यांची कामकाजं चालतात. म्हणजे त्याला म्हणतो आपण ज्युरिस्डिक्शन. आता ज्युरिस्डिक्शन हे पिक्युनियरी म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं पण असू शकतं आणि ज्युरिस्डिक्शन हे टेरिटोरियल म्हणजे तुमचा जो एरिया जो आहे त्याच्यावर पण ज्युरिस्डिक्शन ठरवलं जातं आणि त्याच्यावर त्या कोर्टाचे अधिकार सुद्धा ठरवले जातात. बरोबर. हे झालं सर दिवाणी न्यायालयाचं. तर दिवाणी न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन किंवा आपण जी रचना बघितली त्याच्यामध्ये कुठले कुठले कायदे वापरले जातात? त्याच्यात बेसिकली दिवाणी न्यायालयाचं कामकाज हे सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 प्रमाणे बेसिकली त्याचं जे काही कामकाज असतं ते चालवलं जातं. बरं, त्याच्यात नुसता हा एकच कायदा मोडतो का? आता अजिबात नाही. त्याच्यात अनेक कायदे असतात ज्याच्यावरनं प्रॉपर्टीचं काय स्वरूपाचा वाद आहे त्याप्रमाणे ते कायदे तिथे तिथे लागू पडतात. बरोबर. म्हणजे वाटपा संबंधीचा पण त्याच्यामध्ये सगळे येतात. दावा येऊ शकतो. वाटपा संदर्भातले येऊ शकतात. नंतर मॅट्रिमोनियल डिस्प्यूट, नवरा बायकोंचं डायव्होर्सचे वगैरे मॅटर्स त्याच्यात येऊ शकतात. अशा अनेक प्रकारचे त्याच्यात वाद येऊ शकतात दिवाणी स्वरूपाचे जे आहेत. म्हणजे मुख्यत्वे करून दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर तिथे लागू पडतो आणि मग त्याच्या अध्यारूत असलेले जे त्या पर्टिक्युलर दाव्याचं स्वरूप आहे त्याच्यानुसार वेगवेगळ्या कायद्यांचा वापर केला जाऊ शकतो. मग प्रॉपर्टी लॉज असतील त्याच्यामध्ये, नंतर त्याच्यामध्ये फॅमिली लॉ असू शकतो, मग सक्सेशन असू शकतं, त्याच्यामध्ये इनहेरिटन्स असू शकतो. या स्वरूपाचे जे कायदे असतात ते दिवाणी स्वरूप किंवा दिवाणी कोर्टाकडे चालवले जातात. आता हे झालं दिवाणी न्यायालयांची रचना. आता आपण बघू फौजदारी न्यायालयांची रचना कशी असते. तर फौजदारी जसं दिवाणी न्यायालयांमध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन असतं किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन असतं, तसं फौजदारी न्यायालयांमध्ये काय असतं? तसं फौजदारी न्यायालयात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणतो आपण ते असतं. ते ट्रायल कोर्ट असतं. साधारणपणे त्याच्यावर असतं चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, त्याच्यावर असतं सेशन्स कोर्ट आणि त्याच्यावर असतं हायकोर्ट आणि त्याच्यावर असतं सुप्रीम कोर्ट. तर आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे असतात त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे साधारणप्रमाणे जे काही गुन्हे आहेत ज्यांना 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे ते 10,000 रुपये दंड आहे. साधारणपणे हे गुन्हे सिव्हिल जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास त्यांच्या पुढे चालतात. त्याला आपण म्हणतो प्रथम वर्ग न्यायाधिकारी. बरोबर. आता सर हे झालं JMFCचं. आता CJM म्हणजे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. त्यांच्याकडे साधारण मला वाटतं 7 वर्षापर्यंतची जी शिक्षा असते त्या संबंधातले दावे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे चालतात. बरोबर. आणि मग डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज म्हणजे ज्याला आपण म्हणतो जिल्हा न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश. बरोबर. त्यांच्याकडे कुठल्या स्वरूपाचे दावे चालतात? त्यांच्या पुढे जे काही ग्रीवियस ऑफेन्सेस असतात म्हणजे रेप, मर्डर किंवा 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा ज्या गुन्ह्यांना आहे ठरवलेली कायद्याप्रमाणे ते सर्व ग्रीवियस गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे असतात ते सत्र न्यायालयासमोर चालतात. म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंतची जी शिक्षा असते ते आपण सत्र न्यायालयाकडे डेथ इम्प्रिझनमेंट पर्यंतची जी शिक्षा असते ती सत्र न्यायालयाकडे त्या स्वरूपाचे गुन्हे सगळे चालवलं जातं त्याचं कामकाज. बरोबर. आणि पुन्हा आता ह्याचं जे अपील असतं ते 100% हायकोर्टात चालतं. बरोबर. हे बघा JMFC पुढे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे आहेत त्यांच्यासमोर जे काही गुन्हे चालतात किंवा केसेस चालतात त्या सगळ्यांचं अपील हे सेशन्स कोर्टात चालतं. बरोबर. आणि मात्र चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांच्यासमोरचं जे काही अपील असतं ते बऱ्याच वेळेला सेशन्स कोर्टात चालतं. पण सेशन्स कोर्टात जे काही गुन्हे जे चालतात त्यांचं अपील फर्स्ट अपिलेट कोर्ट इज हायकोर्ट असं. आणि हायकोर्टानंतर 100% सुप्रीम कोर्ट. म्हणजे जशी सिव्हिल कोर्टाची रचना आहे किंवा दिवाणी न्यायालयांची रचना आहे डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत आणि पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे दोन्हीकडे समान आहे. फक्त गुन्हा एकीकडे जेव्हा आपण क्रिमिनल कोर्ट्स म्हणतो तेव्हा गुन्हा हा शब्द वापरला जातो आणि सिव्हिल कोर्ट्स किंवा दिवाणी न्यायालय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला आपण दावा हा शब्द वापरला जातो. बरोबर. हा प्रचलित शब्द आहे न्यायालयाच्या भाषेमध्ये. बरोबर. कॉमनली यूज्ड टर्म. बरोबर. म्हणजे हे झालं आता दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय. आता तिसरं आपण आहे महसुली न्यायालय की ज्यांची वेगळी रचना केलेली आहे की जिथे फक्त महसुली स्वरूपाचे
जे दावे असतात ते ते दाखल चालले केले जातात. जातात. बरोबर. मग सर ह्याची रचना कशी असते? हे बघा, याची रचना म्हणजे पहिल्यांदी ज्या काही केसेस असतात बेसिक लेवलला ट्रायल कोर्टाच्या सारख्या, त्या पहिल्यांदी तहसीलदार यांच्या न्यायालयात चालतात. बरोबर. त्या तहसीलदार आता आपल्या पुढे तहसीलदार पुढे पण 2 प्रकारच्या केसेस चालतात. एक RTS केसेस चालतात आणि एक टेनन्सी केसेस चालतात. तर पहिलं त्याच्यातलं मी आपल्याला RTS केसेस बद्दल सांगतोय, ज्याला रेव्हेन्यू ट्रायब्युनल सेटलमेंट असं देखील म्हणता येईल. तर ते RTS केसेस जेव्हा पहिल्यांदी तहसीलदार त्यांच्यासमोर चालतात, त्यांच्यानंतर त्याचं जर का त्या ऑर्डरच्या विरुद्ध अपील करायचं असेल तर ते उपविभागीय अधिकारी, ज्याला सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणतो, त्यांच्यापुढे ते अपील करावं लागतं. नंतर त्याच्यावरचं जे काही अपील असतं ते जिल्हाधिकारी यांच्यासमोर करावं लागतं, कलेक्टर समोर. कलेक्टरच्या वरचं जे काही अपील असतं ते कमिशनर समोर करावं लागतं, डिव्हिजनल कमिशनर समोर करावं लागतं. आणि कमिशनरच्या ऑर्डरच्या वरचं जे काही अपील असतं ते महसूल मंत्र्यांकडे करावं लागतं. आणि महसूल मंत्र्यांच्या ऑर्डरच्या विरुद्ध जे काय अपील असेल ते हायकोर्टात करावं लागतं. आणि हायकोर्टाच्या नंतर सुप्रीम कोर्टात करावं लागतं. हे झालं RTS केसेसच्या बाबतीत साधारणपणे अशी रचना आहे, हायरार्की आहे. तसंच टेनन्सी केसेस जर का आपण विचार केला टेनन्सी केसेसचा, तर टेनन्सी केसेस पण पहिल्यांदा आपल्याला तहसीलदार समोर चालतात. नंतर तहसीलदारच्या ऑर्डरच्या विरुद्ध आपल्याला जे काही अपील करावं लागतं ते आपल्याला लागतं अपील करायला SDO पुढे, सब डिव्हिजनल ऑफिसर पुढे करावं लागतं. बरोबर. उपविभागीय अधिकारी यांच्या पुढे. नंतर सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा उपविभागीय अधिकारी जे असतात त्यांच्या टेनन्सी केसेसच्या बाबतीतचं जे काही अपील असतं ते आपल्याला MRT पुढे करावं लागतं, महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल पुढे करावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्या MRTच्या ऑर्डरच्या विरुद्ध अपील आपल्याला हायकोर्टात करावं लागतं. आणि हायकोर्टच्या ऑर्डरच्या विरुद्ध आपल्याला अगेन सुप्रीम कोर्टात लास्ट अपील लाईज टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट इज अपेक्स कोर्ट. बरोबर. सर्वोच्च न्यायालय असल्यामुळे शेवटचं अपील लाईज टू सुप्रीम कोर्ट. बरोबर. आणि डिसिजन गिवन बाय सुप्रीम कोर्ट इज लॉ ऑफ द लँड, इट इज फायनल अँड बाइंडिंग ऑन ऑल द पार्टीज. सर आता महसुली न्यायालय ह्याच्यामध्ये साधारण जसं तुम्ही टेनन्सी आणि RTS आणि टेनन्सी केसेस, तर हे थोडंसं अजून जरा विस्तृतपणे सांगू शकाल की नक्की ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो किंवा कशा प्रकारच्या केसेस येऊ शकतात? हे बघा, टेनन्सी केसेस म्हणजे ज्या काही महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ॲक्ट खालच्या ज्या काही केसेस असतात त्या कूळ आणि जमीन मालक यांच्या संदर्भातल्या ज्या केसेस असतात त्याला टेनन्सी केसेस म्हणतात. आणि बाकी RTS केसेस म्हणजे हक्क नोंदीच्या बद्दलच्या केसेस, त्याला RTS केसेस म्हणतात. उदाहरणार्थ फेरफार वगैरे जे काही झालेले ते चॅलेंज करायचे असतील, किंवा जर का महसूल खात्याच्या नोंदींबद्दल जर का आपल्याला चॅलेंज करायचं असेल तर त्या RTS स्वरूपाच्या वाद. म्हणजे असं म्हणता येईल का की 7/12 उतारा असतो, समजा जमिनीचा नेहमी 7/12 उतारा असतो, तर त्या उतारावरची जी नावं असतात त्या संदर्भातलं काही गोष्ट असेल किंवा त्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील तर त्या महसुली खात्यामध्ये जमा होतात. तो लँडलॉर्ड आणि टेनंट मधला वाद नसेल तर तो RTS स्वरूपाचा वाद या लँडलॉर्ड आणि टेनंट ह्याच्यामधला नसेल. बरोबर. लँडलॉर्ड आणि टेनंटचा असेल तर 100% सिव्हिल कोर्टामध्ये जाईल. लँडलॉर्ड आणि टेनंट मधला जर का जमिनी संदर्भातला टेनन्सी ऍक्ट खालचा वाद असेल तर तो टेनन्सी केसमध्ये तहसीलदारांसमोर जाईल. बरोबर. आणि मग त्यामुळे काय स्वरूपाचा वाद आहे ते बेसिकली क्लिअर झाल्यावर मग कुठल्या कोर्टात तो दाखल करायचा हे ठरवलं. कारण आता जे तुम्ही म्हटलं लँडलॉर्ड आणि टेनंट, ते बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन होतं की लँडलॉर्ड आणि टेनंट म्हणजे मालक आणि भाडेकरू. पण घरमालक आणि भाडेकरू नाही, हे आहे ते जमिनी संदर्भातला लँडेड जी प्रॉपर्टी आहे. बरोबर. त्याच्या जमीन आहे, जमीन मिळकत तहसीलदार समोर. म्हणजे हे फ्लॅट संदर्भात आपण बोलत नाहीये, या पर्टिक्युलर महसुलीच्या ह्याच्यात जे आपण बघतोय हे फ्लॅट संदर्भात मालक आणि भाडेकरू असा विषय नसून तो जमीन मालक आणि जमीन भाडेकरी ह्यांच्या संदर्भातला जर वाद असेल तर तो महसुली न्यायालयामध्ये जाईल. अगदी बरोबर. आणि रचना अशी आहे की तिघं डिस्ट्रिक्ट, जसं दिवाणी फौजदारी आपण बघितलं की डिस्ट्रिक्ट कोर्टानंतरचं अपील हायकोर्टात आणि मग नंतरचं शेवटचं अपील सुप्रीम कोर्टात जातं, तसंच महसुली न्यायालयांमध्ये MRT कडे टेनन्सी केसेसच्या संदर्भातले वाद जातात. बरोबर. आणि कमिशनर महसूल मंत्री यांच्या पुढे RTS
प्रकरणातले वाद जातात. आणि ह्यांच्या नंतरचं जे अपील असतं ते हायकोर्ट ते पुन्हा आणि हायकोर्ट आणि मग सुप्रीम पुन्हा कोर्ट. सुप्रीम कोर्ट. मग आता ही सगळी आपण ओव्हरऑल रचना बघितली. दिवाणी स्वरूपाचे दावे, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आणि महसुली स्वरूपाची प्रकरण. बरोबर. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जनरल चर्चा असते की किंवा जनरल लोकांना माहिती असतं की ओव्हरबर्डनिंग खूप आहे. ओव्हरबर्डनिंग ऑफ ज्युडिशरी आणि कोर्ट खूप आहे. खूप जास्त मोठ्या प्रमाणावर प्रकरणं प्रलंबित आहेत, अजून सुद्धा आहेत. तर म्हणून त्याच्यासाठी एक वेगळी रचना निर्माण केलेली आहे की ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स म्हणू शकतो. बरोबर. किंवा वेगवेगळे फोरम्स आहेत की जे पर्टिक्युलरली वेगळ्या एका स्पेसिफिक विषयांसंदर्भातल्या केसेस तिथे जातात की ज्याच्यामध्ये कंझ्युमर फोरम येऊ शकतं. बरोबर. ते थोडंसं सांगू शकाल का तुम्ही कंझ्युमर फोरम बद्दल थोडं? कंझ्युमर फोरम म्हणजे बेसिकली जिथे ग्राहकाच्या विषयीचे जे काही वाद असतात, ग्राहक आणि सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर त्यांच्या विषयीचे वाद ते कंझ्युमर फोरम मध्ये चालतात, ज्याला आपण ग्राहक तक्रार निवारण मंच असं बरोबर. तर पहिल्यांदा त्याचं बेसिक आहे जे ट्रायल कोर्ट आहे ते डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरम आहे. बरोबर. त्याच्यावरचं स्टेट कंझ्युमर फोरम आहे, त्याच्यावरचं नॅशनल कंझ्युमर फोरम आहे आणि त्याच्यावरचं मग पुढे अपील लाईज टू हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असं आहे. हे कंझ्युमर फोरमची रचना झाली. तसंच लेबर कोर्ट्स किंवा इंडस्ट्रीयल ट्रिब्युनल्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा स्कूलशी रिलेटेड, शाळांशी रिलेटेड वेगळे ट्रिब्युनलची एस्टॅब्लिशमेंट आहे झालेली आहे. ही ह्याच्यासाठी आहे की समजा एम्प्लॉई म्हणजे मालक नोकर किंवा तिथे काम करणारा कामगार ह्यांच्या संदर्भातला जो वाद असेल तर तो दिवाणी कोर्टामध्ये न जाता ही स्पेसिफिक एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे की ते वाद जो असेल तो लेबर कोर्टाकडे जाईल किंवा तो इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे जाईल किंवा इंडस्ट्रियल कोर्टाकडे जाईल. बरोबर. तसंच शाळेसंदर्भातील जो वाद असेल स्कूल किंवा तो ट्रायब्युनल वेगळी एस्टॅब्लिशमेंट आहे की जे स्कूल ट्रिब्युनल ज्याला आपण म्हणू शकतो. बरोबर. तर ही सगळी आहे थोडक्यात कोर्टाची रचना. आता कोर्टाचं कामकाज कसं चालतं तर याच्यात मॅडम मध्ये आपल्याला इंटरप्ट करतो मी की याच्यात अजून एक आपल्याला असं आहे की जिथे महानगरपालिका आहे आणि 10 लाखाच्या वरची लोकसंख्या आहे तिथे स्पेशली फॅमिली कोर्ट स्थापन केलेली आहेत. जे नवरा बायकोंमधले वाद असतील किंवा कौटुंबिक वाद असतील त्यांच्यासाठी स्पेशली फॅमिली कोर्ट एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे 10 लाखाच्या वर जिथे लोकसंख्या आहे अशा महानगरपालिकांसाठी. तिथे फॅमिली कोर्ट्सचे मॅटर्स नवरा बायकोंमधले असतील किंवा फॅमिली संदर्भातले डिस्प्यूट्स असतील ते त्या कोर्टात स्पेशली चालतात आणि त्याच्यावरचं पुन्हा अपील असतं दॅट लाईज टू हायकोर्ट. ओके. म्हणजे फॅमिली कोर्ट्सची सुद्धा वेगळी एस्टॅब्लिशमेंट आहे. मग तिथे नवरा बायकोंमधले वाद असतील किंवा कस्टडी संदर्भातील जर वाद असतील तर ते सुद्धा फॅमिली कोर्टाकडे बरोबर. तर ही रचना फॅमिली कोर्टाची स्पेशली ही रचना जिथे महानगरपालिका ची एस्टॅब्लिशमेंट आहे अशा 10 लाखाच्या वर लोकसंख्या आहे जिथे आहे अशा ठिकाणी फॅमिली कोर्ट्सची सुद्धा वेगळी एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. कारण पुन्हा तेच की ओव्हरबर्डनिंग ऑफ कोर्ट्स आहे त्याच्यामुळे वेगवेगळी रचना करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला स्पीडी जस्टिस मिळू शकेल. तर अशा पद्धतीची आपली कोर्टाची रचना आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगते की ट्रायल कोर्ट किंवा जिथे आपण प्रथमतः आपली दावा किंवा गुन्हा दाखल केला जातो त्याला आपण ट्रायल कोर्ट म्हणतो. त्याच्यावरचं जे अपील असतं ते डिस्ट्रिक्ट कोर्ट दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांसाठी आणि सेशन्स कोर्ट जे क्रिमिनल स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी किंवा ऑफेन्सेससाठी असतं. त्याच्यावरचं जे अपील असतं दोन्हींचं ते जातं हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टातलं जे अपील असतं शेवटचं ते सुप्रीम कोर्टाकडे जातं. आणि ज्युरिस्डिक्शनचं जसं आपण बोललो तसं पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन आणि टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं अधिकार क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र ज्याला आपण म्हणतो कोर्टाचं, तसंच टेरिटोरीचं सुद्धा असतं. म्हणजे कर्जत समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कर्जत शहरातली समजा सूट प्रॉपर्टी असेल किंवा मिळकत असेल तर 100% त्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते कर्जत कोर्टाला असेल. बरोबर. तर अशा स्वरूपाची आपली रचना असते. बरोबर. कुठे प्रॉपर्टी लोकेटेड आहे त्याच्यावरनं आणि काय त्याचं आर्थिक व्हॅल्युएशन आहे पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन या दोन गोष्टींप्रमाणे कुठल्या कोर्टात केस दाखल करायची हे ठरवलं जातं. आणि ट्रायल कोर्टातच विस्तृतपणे ज्याला आपण म्हणतो केस चालवली जाते. म्हणजे बेसिक तिथे ऍक्च्युअल खटला चालतो, दावा चालतो, त्याला ट्रायल कोर्ट असं म्हणतात. म्हणजे दोन्ही पार्टीज विच इज नॉट अपिलेट कोर्ट इज अ ट्रायल. येस डेफिनेटली. म्हणजे पक्षकार हजर होतात
नंतर त्यांच्यामध्ये जो डिस्प्यूट असतो तो कोर्टासमोर आणला जातो, जो वाद असतो तो कोर्टासमोर मांडला जातो. मग कोर्ट त्याच्यावरनं मुद्दे काय असतात ते काढले जातात, त्याच्यावरनं साक्षी पुरावे होतात, दोघांच्या विटनेसेस दोघांतर्फे तपासले जातात, त्याच्यावरनं आर्ग्युमेंट्स होतात आणि मग जो निष्कर्ष काढला जातो ते कोर्टाचं जजमेंट असतं, अंतिम निकाल असतो. आणि मग ज्या पार्टीला किंवा ज्या पार्टीला जो मान्य नसतो निकाल, ती पार्टी 100% तिला चान्स असतो की ती अपील करू शकते. प्रथम जिथे केस चालते त्याला ट्रायल कोर्ट Yes, असं म्हणतात. नक्कीच, ही साधी सोपी व्याख्या झाली. नक्कीच नक्कीच. पण विस्तृतपणे सांगायचं झालं तर या पद्धतीची रचना असते आणि मग नंतर पुढे जे चाललं जातं ते ट्रायल कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं अवलोकन पुढे केलं जातं बरोबर की तो निर्णय बरोबर दिला आहे का चुकीचा दिला आहे. बरोबर. अपिलेट बरोबर. कोर्ट इज बेसिकली अ फॉल्ट फाइंडिंग कोर्ट, की खालच्या Yes. कोर्टाने दिलेला निकाल हा बरोबर आहे का चुकीचा आहे हे ठरवण्यासाठी अपील असतं. दॅट इज अपिलेट कोर्ट. Yes, okay. तर अशा पद्धतीची थोडक्यात कोर्टाची रचना असते. तर आता ह्या संदर्भातील आपल्याला अजून काही प्रश्न असतील